नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा स्टॅटिस्टिकल मॉडेलिंग फॉर मशीन लर्निंग त्यातला लेसन बघा स्टॅटिस्टिकल टेक्निक्स. बघा द मीन ऑफ द फ्रिक्वेन्सी टेबल इज 50. बघा आपल्याला मीन दिलेला आहे त्यांनी 50, बट द फ्रिक्वेन्सी f1 and f2 in class 20 to 40 and 60 to 80 are missing. बघा इथे आपण बघतोय 20 to 40 आणि 60 to 80 यांच्या ज्या काही फ्रिक्वेन्सी त्या मिसिंग आहे त्या आपल्याला काय करायचे आहे, फाइंड आउट करायचे. म्हणजे मिसिंग फ्रिक्वेन्सीज आपण फाइंड आउट करू. लक्षात घ्या त्यासाठी आपल्याला क्लास आणि त्यांनी फ्रिक्वेन्सी आपल्याला देऊन ठेवलेली. तर बघा आपण स्वतःच एक टेबल तयार करून घेऊ. बघा इथे आपल्याला क्लास नंतर आपण इथे घेऊया मिडल व्हॅल्यू. म्हणजे या दोघांमध्ये निघणारी मिडल व्हॅल्यू ती आपण एक साइड डिनोट केली. त्यानंतर बघा फ्रिक्वेन्सी, बघा हा आहे आपल्याकडे फ्रिक्वेन्सी. त्यानंतर आपल्याला लागणार आहे डी आणि त्यानंतर आपल्याकडे आहे एफ इंटू डी. बघा क्लास बघा इथे 0 to 20, 20 to 40, 40 to 60, 60 to 80, 80 to 100. बघा अशा पद्धतीने आपण क्लास लिहून घेतला. बघा ते क्लास इंटरवल मग त्याच्यातले आपल्याला मिडल व्हॅल्यू आपल्याला काढायचे आहे 0 to 20. म्हणजे याच्यामध्ये मिडल आपल्याकडे व्हॅल्यू येणार आहे 10, 20 to 40 म्हणजे हा आहे 30, 40 to 60 म्हणजे हा आपल्याकडे आहे 50. त्यानंतर बघा 60 to 80 इथे झाला आपला 70 आणि 80 to 100 म्हणजे हा आपल्याकडे झाला 90. त्यानंतर बघा फ्रिक्वेन्सीज आपल्याकडे आहे 70, याची f1, 32, f2 आणि 90. बघा यांची आपण टोटल मारली तर बघा इथे 17 प्लस 32 प्लस 90 म्हणजे 68 प्लस f1 प्लस f2. बघा ही आपण याची टोटल काढून घेतली. त्यानंतर डी आपल्याला काढायचा डिफरन्स. लक्षात घ्या आपल्याला जी काही फ्रिक्वेन्सी टेबल मधला जो मीन दिलेला आहे तो आहे आपल्याकडे 50. बघा हा दिसला आपल्याला, हा मीन फ्रिक्वेन्सी त्यांनी आपल्याला दिली आहे 50. बघा आपण कसं करतोय म्हणजे 10 minus 50. बघा इथे 10 minus 50 minus 40, 30 minus 50 म्हणजे हा आपल्याला झाला -20, 50 minus 50 0, 70 minus 50 बघा 20 आणि 90 minus 50 हा होतो आपल्याकडे 40. त्यानंतर बघा f into d याची आपल्याला याचं काय करायचं आहे, मल्टिप्लिकेशन f into d चं. बघा 17 into 40 बघा -40 असल्यामुळे आपला आन्सर मायनस मध्ये येणार आहे -680. त्यानंतर इथे लक्षात घ्या f into d म्हणजे हा झाला -20 f1. त्यानंतर बघा 32 into 0 म्हणजे हा होता आपल्याकडे 0. त्यानंतर f2 into 20 बघा 20 f2. खाली बघा 19 into 40 म्हणजे हा आपल्याकडे आहे 760. बघा आता आपण यांची टोटल करू. मग या ठिकाणी बघा -680 नंबरची करा -680 प्लस 760. बघा हा आपल्याकडे इथे येतोय 80 आणि त्यानंतर -2f1 आणि हा आहे आपल्याकडे -20 f1 प्लस 20 f2. बघा यांची फक्त आपण ऍडिशन केली. हा लक्षात अशा पद्धतीने आपण ही गोष्ट बघायचं. एक म्हणजे फ्रिक्वेन्सीची टोटल आणि f into d याची टोटल आपण इथे लिहून घेतली. बघा याच्या पुढे हा f आहे आणि हे म्हणजे याची टोटल जी आली तो आहे आपल्याकडे समेशन ऑफ f. तर लक्षात घ्या समेशन ऑफ f इज इक्वल टू 68 प्लस f1 प्लस f2. बघा 68 प्लस f1 प्लस f2. बघा समेशन ऑफ f म्हणजे पूर्ण टोटल किती होते आपल्याकडे ती 120 इज इक्वल टू 68 प्लस f1 प्लस f2
120 minus 68 is equal to F1 plus F2. Therefore F1 plus F2 is equal to, बघा इथं 10 minus 8 म्हणजे 2, इथे समजा कॅरी 1 आणि 12 minus 7 म्हणजे किती झालं, 12 minus 7 52. बघा म्हणजे F1 plus F2 आपल्याकडे जी व्हॅल्यू निघाली आहे F1 plus F2 ची ती आहे 52. इक्वेशन नंबर 1. बघा नेक्स्ट. नाव बघा अरिथमॅटिक मीन, त्यांनी आपला अरिथमॅटिक मीन इथे दिलेलाच आहे. बघा इज इक्वल टू प्रोविजनल मीन. बघा प्रोविजनल मीन म्हणजे हा एक आपल्याला बघा 50, हा प्रोविजनल मीन आणि हा इकडचा 50 जो आहे तो आहे अरिथमॅटिक मीन. इथे बघा प्लस समेशन ऑफ f into d त्याला डिवाइड बाय समेशन ऑफ f. बघा अरिथमॅटिक मीन गिवन मध्ये दिलेला आहे आपल्याला 50. बघा प्रोविजनल मीन आपण इथे काढलेला होता तो आहे 50 प्लस समेशन ऑफ f into d. बघा यांची टोटल 80 minus 20 f1 plus 20 f2. बघा त्याला डिवाइड बाय समेशन ऑफ f 68 plus f1 plus f2. बघा हा जो 50 जो आहे एक स्टेप बाय स्टेप आपण जाऊ. बघा हा 50 मी ऍज इट इज लिहिला, इकडचा जो 50 आहे इकडे त्यांना बघा काय झाला तो मायनस, म्हणजे या साइडला कोण उरलं 80 minus 20 f1 plus 20 f2 डिवाइड बाय 68 plus f1 plus f2. 68 plus f1 plus f2. बघा याची जी टोटल जी आहे 68 plus f1 plus f2 ची ती आपल्याकडे आहे इथे 120. बघा 50 minus 50 0 is equal to 80 minus 20 f1 plus 20 f2 डिवाइड बाय 120. आता हा जो इथे डिवाइडला जो आहे तो आपण इकडे जाताना काय करू, इथे मायनस करू, सॉरी डिवाइडचा जो आहे तो मल्टिपल ला होईल. 120 इथे गेला मल्टिपल ला गेला म्हणजे तो 0 आला. इथे लक्षात घ्या म्हणजे 80 minus 20 f1 plus 20 f2. बघा त्यानंतर नेक्स्ट स्टेप इथे लक्षात घ्या. आता जो 80 जो आहे त्याला आपण बाहेर काढू. बघा म्हणजे मायनस 80 इज इक्वल टू मायनस 20 f1 प्लस 20 f2. याला आपण म्हणू इक्वेशन नंबर 2. बघा आपल्याकडे जे पहिले इक्वेशन जे होतं f1 प्लस f2 इज इक्वल टू 52 आणि सेकंड इक्वेशन आपल्याकडे तयार झालेला आहे मायनस 80 इज इक्वल टू मायनस 20 f1 प्लस 20 f2. आता ह्या दोन इक्वेशनला आपल्याला सायमल्टेनियसली सारखं आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. बघा आपल्याकडे जागा नसल्यामुळे बघा या इथे लक्षात घ्या आपण या इथे सॉल्व्ह करून घेऊ. म्हणजे बघा इथे f1 प्लस f2 इज इक्वल टू 52 इक्वेशन नंबर 1 आणि त्यानंतर इथे लक्षात घ्या मायनस 20 f1 प्लस 20 f2 इज इक्वल टू मायनस 80. हा इक्वेशन नंबर 2. तर बघा आपण यांच्या f1 आणि f2 डायरेक्टली आपण कॅल्क्युलेटर मध्ये या व्हॅल्यू आपण सॉल्व्ह करू. लक्षात घ्या मोड, बघा मोड मध्ये जा 3 टाइम मोड प्रेस करा. बघा 1 2 3 इक्वेशन आपल्याला दिसतंय. इक्वेशन मध्ये 1 जा. बघा आपल्याकडे दोन इक्वेशन असल्यामुळे मी 2 सिलेक्ट करतो. बघा f1 प्लस f2 कोएफिशिएंट काहीच नाही म्हणजे 1 त्यानंतर पुन्हा 1 इज इक्वल टू 52. सेकंड इक्वेशन मध्ये बघा मायनस 20 त्यानंतर आहे प्लस 20 नंतर मायनस 80. बघा पहिली जी व्हॅल्यू आपल्याकडे f1 ची निघालेली आहे म्हणजे f1 28 अँड पुन्हा इज इक्वल टू दाबा म्हणजे f2 आपल्याकडे आहे 24. बघा म्हणजे अशा पद्धतीने आपण ज्या काही मिसिंग फ्रिक्वेन्सीज होत्या त्या मिसिंग फ्रिक्वेन्सीज आपण फाइंड आउट केल्या आणि हे जे एक्झाम्पल जे आहे ते 6 मार्क्स साठी हे एक्झाम्पल आपल्याला एक्झाम साठी येत राहतात.